बघा आपण वेन आकृतीमध्ये 7वा प्रकार बघायला लागलोय. 6 प्रकार आपण बघितलेले आहेत. 7वा प्रकार आपला काय बघा, जेव्हा दोन घटक कसे असतील, दोन घटकातील काही बाबीत साम्य असून, बघा दोन घटकातील काही बाबीमध्ये काय असणार आहे, साम्य असून तिसरा घटक कसा असणार आहे बघा रे. मी घेतो थोडस. बघा दोन घटकात काही बाबींमध्ये कसं आहे, साम्य. तिसरा घटक हा त्या दोन बाबींशी संबंध नसून पूर्णतः स्वतंत्र आहे. मग अशी आकृती कशी तयार होणार, तर दोन घटकांमध्ये काही बाबींमध्ये साम्य आहे म्हटल्यानंतर पहिला घटक झाला, हा दुसरा घटक झाला. किंवा एक मिनिट, हे वेगळ्या पद्धतीने काढू. पहिला घटक झाला, दुसरा घटक झाला, हे दोन घटक झाले. या दोघांच्या मध्ये काहीतरी साम्य आहे ना, हे इथं साम्य बघायला मिळते. साम्य हा पहिला घटक आहे, हा दुसरा घटक. आणि तिसरा घटक बघा दोन बाबींशी पूर्णपणे संबंध नसून सेपरेट आहे, म्हणजे हा तिसरा घटक आहे. बघा अशी आकृती वेन आकृती तयार होते. मग आता बघा याचं उदाहरण आपल्याला काय मिळतंय, विद्यार्थी, खेळाडू आणि पक्षी. बघा विद्यार्थी खेळाडू यांच्यामध्ये काहीतरी साम्य असणार ना, म्हणजेच काय थोडक्यात, काही विद्यार्थी खेळाडू असतील, काही खेळाडू काय असतील, विद्यार्थी असतील. म्हटल्यानंतर बघा हे साम्य असणारी गोष्ट आली. हा काय भाग आहे, तर विद्यार्थी. हा काय झाला, विद्यार्थी. आणि हा काय झाला, खेळाडू. खेळाडू बघा यांच्यामध्ये हे काय झालं, साम्य. आणि बघा पक्षी, पक्ष्यांचा काय ह्या दोघांशी पण काय संबंध आहे का, नाही. म्हणजे तो तिसरा घटक आहे तो कसा आहे बघा, पूर्णपणे स्वतंत्र आहे. आणि त्यामुळे आपल्याला याची वेनाकृती कशी तयार होईल, या पद्धतीची आपल्याला वेनाकृती बघायला मिळेल. म्हणजे थोडक्यात बघा दोन घटक एकमेकांना काय करतील, थोडेफार एकत्र येतील आणि तिसरा घटक पूर्णपणे कसा असेल, सेपरेट असेल. असे आपल्याला हा भाग प्रकार बघायला मिळतो. त्याच्यानंतर बघा 8वा प्रकार काय, जेव्हा एक घटक दुसऱ्या घटकात पूर्णपणे समाविष्ट असतो. एक घटक कसा पाहिजे रे, दुसऱ्या घटकाच्या आत पूर्णपणे समाविष्ट. म्हणजे हा एक घटक आहे, तो दुसऱ्या घटकाच्या आत पूर्णपणे समाविष्ट. दुसऱ्या घटकाच्या आत कसा येणार आहे, पूर्णपणे समाविष्ट. परंतु तिसऱ्या घटकाचा दोन्ही घटकांशी काही संबंध नसेल, तर आपल्याला बघा तिसरा घटक असा सेपरेट दाखवायला पाहिजे. तिसरा घटक आहे ना, अशा पद्धतीने सेपरेट दाखवता येईल. आता बघा यानुसार आपल्याला जर विचारात घेतलं, काय दिले बघा, पक्षी, पोपट, सिंह. आता बघा पोपट हे काय रे, पक्षी आहे. म्हणल्यानंतर बघा पोपट पहिल्यांदा काढायला पाहिजे आपल्याला. हा झाला पोपट. आणि हा कशाच्या आत असणार आहे रे, पक्षी या जातीच्या आत असणार आहे. म्हणजे बघा पोपट त्याच्यामध्ये ते कशामध्ये आला, पक्षी. आणि सिंहाचा आणि पोपटाचा पक्षाचा काही संबंध आहे का, नाही. म्हटल्यानंतर सिंह आपण काय करणार, सेपरेट दाखवणार. म्हणजे बघा ही आपण जे आकृती बघतोय, पहिला घटक हा दुसऱ्या घटकाच्या पूर्णपणे आत आणि तिसरा घटक हा पूर्णपणे स्वतंत्र. आणि त्यानुसार आपल्याला ही बघायला मिळते. बघा त्यानंतर आपल्याला पुढं राज्य, जिल्हे, केंद्रशासित प्रदेश काय असतात रे, जिल्हे राज्याच्या आत असतात आणि केंद्रशासित प्रदेश हा पूर्णपणे स्वतंत्र असतो. म्हटल्यानंतर काय मिळणार आपल्याला, हे जिल्हे झाले, हे काय झालं, राज्य झालं, आणि हे केंद्रशासित प्रदेश झाला. बघा हा काय भाग असणार आहे, जिल्हे. त्यानंतर हे काय झालं, राज्य. आणि हे काय मिळणार आपल्याला, केंद्रशासित प्रदेश. केंद्रशासित प्रदेश. बघा जिल्हे, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, आपल्याला या पद्धतीने त्याची आकृती मिळेल. बघा त्यानंतर 9वा प्रकार काय, जेव्हा दोन घटक एकमेकांशी अंशतः संबंधित असतात. काय मिळते आपल्याला 9व्या प्रकारामध्ये, दोन घटक एकमेकांशी अंशतः संबंधित असतात व तिसरा घटक त्या दोन घटकांमध्ये पूर्णतः समाविष्ट असतो. तिसरा घटक कसा असणार आहे, त्या दोन घटकाच्या पूर्णपणे समाविष्ट असणार आहे. असं जर असेल तर कशा पद्धतीने काढलं जातं, तर बघा पहिला घटक, दुसरा घटक, आणि हा दोघांच्या मध्ये हा तिसरा घटक. बघा हा झाला तुमचा पहिला घटक, दुसरा घटक. पहिला घटक आणि दुसरा घटक एकमेकांशी कसे आहेत बघा रे, अंशतः संबंधित आहेत का. आणि तिसरा घटक बघा, तिसरा घटक दोन्ही घटकांमध्ये पूर्णतः, दोन्ही घटकांमध्ये पाहिजे. म्हणजे बघा हा झाला पहिला घटक पण इथं आहे आणि हा दुसरा घटक पण इथं आहे आणि त्याच्यामध्ये हा कोणता आहे, तिसरा घटक पूर्णतः समाविष्ट आहे. अशी आकृती आपल्याला बघायला मिळते. मग अशा पद्धतीचं आपल्याला इथं उदाहरण आहे बघा, भूचर, जलचर आणि उभयचर. काय मिळणार रे, भूचर, हे काय मिळणार, जलचर. बघा दोघांच्या मध्ये भूचर आणि जलचर एकमेकांना काय मिळतील या पद्धतीनं, आणि उभयचर कुठे येणार याच्यामध्ये. बघा भूचर, जलचर आणि उभयचर या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये गोष्ट बघायला मिळेल. हे काय मिळणार आपल्याला, भूचर, हे काय मिळेल आपल्याला, जलचर, आणि हे काय मिळेल आपल्याला, उभयचर. उभयचर. ओके, या पद्धतीने आपल्याला ही गोष्ट दिसेल. त्यानंतर बघा 10वा प्रकार काय,
जेव्हा एक घटक दुसऱ्या घटकामध्ये पूर्णतः समाविष्ट असेल आणि तिसरा घटक या दोन्ही घटकांशी अंशतः संबंधित असेल. म्हणजे मगाशी काय बघितलं आपण बघा, बघितलं हा, त्याच्यामध्ये पहिला घटक काय होता रे, दुसऱ्या घटकाच्या पूर्णपणे आत आणि तिसरा घटक पूर्णपणे बाजूला स्वतंत्र. आता मात्र कसं येणार बघा, पहिला घटक हा दुसऱ्या घटकाशी काय, दुसऱ्या घटकाच्या आत येणार. हा पहिला घटक झाला, तो पूर्णपणे दुसऱ्या घटकाच्या आत, आणि तिसरा घटक यांच्याशी काय येणार आहे, अंशतः संबंधित. अशा पद्धतीने येणार. म्हणजे बघा, तो याच्यामध्ये पण असू शकतो, याच्यामध्ये पण असू शकतो, नाही आपला तिसरा घटक अशा पद्धतीनं बाहेर पण जाऊ शकतो. मग आता उदाहरणार्थ काय बघा इथे, स्त्री, आई आणि डॉक्टर. म्हणजे बघा आपल्याला इथं आता स्त्री, आई, डॉक्टर याच्यामध्ये काय मिळेल रे, काय मिळणार आहे, आई, प्रत्येक स्त्री, आई काय होणार बघा आपल्याला, ही आई येणार. ठीक आहे, आई ही काय असणार आहे रे, स्त्री. आई ही काय असणार आहे, स्त्री. सगळ्या स्त्री काय असणार आहेत असं नाही, बरोबर आहे. परंतु बघा आता उदाहरणार्थ, मी आता उदाहरणार्थ सांगतो की आई म्हणजे कोण आली रे, लग्न झालेली, जिला मुलं आहेत ती झाली, बरोबर आहे. स्त्री, तुम्ही पण स्त्री आहात, परंतु तुमची लग्न झालेली नाहीत, बरोबर आहे, तुम्हाला मुलं बाळ नाहीत अजून. म्हणजेच आपल्याला काय बघायला मिळतं, तुम्ही स्त्री आहात परंतु आई नाही आहात. म्हणजे बघा, आई हा एक छोटा भाग झाला कुणाचा, स्त्रियांचा. आता डॉक्टर, मला सांगा, तुमच्यातली कोणतरी डॉक्टर पण असं होऊ शकते, आणि लग्न झालेली आई सुद्धा काय असू शकते, डॉक्टर असू शकते. म्हणजे आपल्याला हा तिसरा प्रकार कुठे मिळणार आहे, हा कोण असणार आहे, डॉक्टर. आलं का लक्षात, काय कंडिशन आली. म्हणजे बघा, डॉक्टर ही आई पण असू शकते, डॉक्टर ही स्त्री पण असू शकते, आणि डॉक्टर हा पुरुष पण असू शकतो, म्हणून हा बाहेरचा भाग आहे, लक्षात ठेवायचं. आलं का डोक्यात, काय कंडिशन आली. म्हणून अंशतः संबंधित आलं. कसा आला, अंशतः संबंधित. त्याच्यानंतर पुढला प्रकार जो आपल्याला बघायला मिळतो तो कसा आहे बघा, जर दोन घटकांमध्ये कोणताही प्रकारचा संबंध नसेल आणि तिसरा घटक पहिल्या घटकाचा काही भाग, बघा दोन घटकांमध्ये काही संबंध नाही आणि काय असलं पाहिजे, तिसरा घटक पहिल्या घटकाचा काही भाग असेल आणि उर्वरित भाग दुसऱ्या घटकात समाविष्ट असेल. आता इथं लक्षात ठेवायचं, आकृती काढत असताना आपल्याला चौकोनाचा वापर करावा लागेल. का करावा लागतो तो सांगतो मी आता तुम्हाला. इथं झाला हा पहिला घटक आणि हा दुसरा घटक. मला सांगा ह्या दोघांच्यात काय संबंध आहे का, नाही. इथनं इकडं हा वेगळा आहे बघा, इथनं इकडं वेगळा आहे, इथून इकडं वेगळा आहे ना. मग त्यानुसार बघा यांच्यामध्ये काहीही संबंध नाही. आता बघा याच्यामध्ये तिसरा घटक हा पहिल्या घटकाचा काही भाग, म्हणजे तिसरा घटक आपण जर घेतला तो पहिल्या घटकाचा काही भाग असणार आहे. तिसरा घटक मी इथे घेतो, तिसरा घटक या पद्धतीने हा तिसरा घटक असेल. आता बघा तिथं काय शब्द वापरलाय, तिसरा घटक पहिल्या घटकाचा काही भाग आहे का, पहिल्या घटकामध्ये तिसरा घटक आहे का, आहे, काही भाग. आणि उर्वरित भाग, उर्वरित भाग म्हणजे हा भाग ना, उर्वरित भाग मी थोड्या वेगळ्या कलरनं दाखवतो पाहिजे. उर्वरित भाग म्हणजे कोणता येणार, हा उर्वरित भाग बघा कुणाचा आहे, दुसऱ्या घटकाचा भाग आहे का, दुसऱ्या घटकात समाविष्ट असेल तर आकृती अशी तयार होते. मग आता त्यानुसार इथं आहे चार चाकी वापरणारे, चार चाकी न वापरणारे, ह्या दोघांच्यात काय संबंध आहे, नाही. म्हणजे बघा चार चाकी वापरणारे, चार चाकी न वापरणारे, हा भाग काय म्हणू शकतो आपण, चार चाकी वापरणारे, आणि हा भाग काय म्हणूया आपण, चार चाकी न वापरणारे. ठीक आहे, बघा दोघांच्या मध्ये काही संबंध नाही, परंतु अधिकारी, काही अधिकारी काय करत असणार आहेत, चार चाकी वापरणार आहेत, काही अधिकारी वापर नसणार आहे. म्हटल्यानंतर अधिकारी कुठे असणार आहे, अधिकारी. डोक्यात आली ह्या वेळ आकृत्या, बघा सोप्या आहेत, एकदम सिंपल गोष्ट आहे. फक्त वेगवेगळे प्रकार आहेत, ते वेगवेगळे प्रकार तुमच्या डोक्यात आले पाहिजेत. या पद्धतीने आपल्याला हे बघायला मिळतं. असे हे सगळे प्रकार, वेन आकृत्यांचे प्रकार संपलेत.